आता पाहूयात एक सविस्तर बातमी। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीनं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शालेय साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम रविवारी 22 जून रोजी सकाळी 11 वाजता सोलापुरातील डफरीन चौक येथील IMA हॉल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष माननीय जन्मेजय राजे भोसले तसंच अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त माननीय अमोलराजे भोसले, मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष केत, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सकाळ समूहाचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, ज्येष्ठ संपादक प्रशांत माने, द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव स्वामीराव मोरे, अन्नछत्र मंडळाचे खजिनदार संजय लाला राठोड, विश्वस्त चंद्रकांत कापसे, विश्वस्त संतोष जगन्नाथ भोसले, सौरभ मोरे, ॲडव्होकेट लोंढे पाटील, ॲडव्होकेट हबीब आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली। प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। पत्रकार संघाच्या वतीने आपण दरवर्षी शालेय साहित्य वाटप करतो, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो। याशिवाय पत्रकार दिन, महिला दिन, फोटोग्राफर दिन असे विविध उपक्रम राबवत असतो। यंदाच्या वर्षी शालेय साहित्य वाटपासंदर्भात श्यामकाकाशी चर्चा झाली। महाराजांनी आणि अमोलराजेंनी एक क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला। गेल्या 4 दिवसापासून याचं नियोजन आम्ही करत होतो। आज हा वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या सहकार्यातून होत आहे। अन्नछत्र मंडळाने यापूर्वी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। भविष्यकाळात कसं ज्यांच्याकडे दानत असतील त्यांच्याकडेच मागणी करतो आपण, त्यांच्याकडे दानत आहे। अन्नछत्र मंडळ नेहमीच आपल्या उपक्रमाला बळ देतं। यापुढील काळातही त्यांचं आपल्याला सहकार्य लाभेल अशी अपेक्षा राजेंकडे या निमित्ताने व्यक्त करतो। यानंतर मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी मनीष केत यांचा सत्कार केला। कुणीतरी अधिकारी त्या फाईलवर मेक मारली होती, त्यामुळे ते आमचं काम होत नव्हतं आणि तो अधिकारी मंत्र्यांना सांगायचा की ही जर जागा आपण पत्रकारांना दिली तर तुमची बदनामी होईल, तुम्ही अडचणीत याल, त्यामुळे त्यावरती कोणीही सही करायला तयार नव्हतं। बरोबर आहे म्हणजे त्या दरम्यान डेअरिंग करून आपल्या पत्रकारांसाठी स्वतःहून पुढे येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या फाईलवर सही केली, त्याला मंजुरी दिली, ती जागा म्हाडाला दिली आणि आज 238 घर, मला वाटतं 190 पत्रकारांची घर तिथे तयार होत आहेत। बरोबर आहे तुमची, 190 पत्रकारांची घर तिथे तयार होत आहेत। या सत्कारानंतर उपस्थित पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं, तर शेवटी उपस्थितांचे आभार किरण बनसोडे यांनी मानले। या प्रसंगी शहर आणि जिल्ह्यातील विविध दैनिक तसंच वृत्तवाहिन्यांचे संपादक, पत्रकार आणि कर्मचारी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।